अरे बर्थडे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा बर्थडे आहे भावाचा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस खूप मोठा होणार होता कारण आज होती महाशिवरात्री आणि त्यासोबतच होता आपल्या लाडके युवराजचा बर्थडे. मग सकाळी ऑफिसला आल्यावर त्याला त्याच्या स्टाईलमध्ये हॅपी बर्थडे विश केला. ऑफिसला गेल्यावर पहिले काम उरकून घेतो म्हटलंच होतं, तेवढ्यात मम्मीचा फोन आला की बाळा मला गावात सोड. मग काय परत 6 किलोमीटर रिटर्न आलो आणि मम्मीला गावात सोडला. आता मम्मीने बोलवलं म्हटल्यावर मामा पण मागे राहणार नव्हता. मामाचा पण फोन आला आणि मामा म्हटलं चल बाळा आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचंय. आता आपल्या घरी दादा आलाय आणि दादा सोबत काहीतरी एक्सपेरिमेंट केलं नाही असं कधी होतच नाही. त्यानंतर आम्ही आलो वाकीमध्ये असणाऱ्या या सोमेश्वर मंदिरात. इथे आल्यावर आम्ही महादेवांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग प्रसाद घेतला. आता रिटर्न जाताना आम्ही एका फळाच्या दुकानावर थांबलो तर इथे हे नवीनच फळ आम्हाला दिसलं. आता हे फळ नक्की काय आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता मित्राच्या लग्नाला जायचं होतं म्हणून मी ओमकारकडे आलो तर इकडे बघतोय हा नवरदेवपेक्षा जास्त सजलेला. हे म्हणजे असं झालं लग्न आहे लोकांचं आणि नाचतं येड्या. शुभमला त्याच्या पुढच्या वाटचालीस आम्ही शुभेच्छा दिल्या आणि काही भेटवस्तूही दिल्या जे त्याला पुढे जाऊन उपयोगी पडणार होत्या. तब्बल 2 तास ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर मी शेवटी चक्रेश्वरला पोहोचलो आणि इथं बघतोय तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी खूप गर्दी झाली होती. आता एवढी गर्दी का होते ह्याचा तुम्ही विचार करत असाल तर ती गर्दी होते ह्या कारणामुळे.